सध्या दिवाळीचा मोसम आहे. दसरा आणि दिवाळी म्हटलं की सोने खरेदी यावर सातत्याने चर्चा होते किंवा खरेदी होते. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते लोक सोने खरेदी करतात आणि ज्यांना भाववाढीमुळे शक्य नाही ते त्यावर चर्चा करतात. सध्या मार्केटमध्ये सोन्याची खरेदी या विषयावर जोरदार चर्चा चालू आहे आणि सोन्याचा भाव प्रचंड म्हणजे दुपटीचा वाढल्यामुळे सोनं खरेदी करणं आता होणार नाही. त्यामुळे ग्राहकाची मोठी निराशा सुद्धा आहे. आणि एक चर्चा आहे, महत्वाची चर्चा, भारतामध्ये किंवा जगामध्ये सोन्याचा भाववाढ अचानकपणे का झालेला आहे. गेल्या 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये सोनं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये दुपटीच्या वेगानं कसं पुढे सरकलं किंवा सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची काय कारणे आहेत हा एक प्रश्न आहे. तर सोनं कधी स्वस्त होणार आहे, सोनं कधी आपटणार आहे याकडे लोकांचं लक्ष लागून आहे. आणि या दोन्ही प्रश्नाची उत्तरं दोन्ही प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. आता सोन्याची दरवाढ सध्या ज्या वेगानं होते त्याच्या कारणावर बोलू आणि व्हिडिओच्या उत्तरार्धामध्ये सोनं कधी स्वस्त होणार आहे, ती किती स्वस्त होणार आहे या विषयावर आपण बोलू. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहता रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगण लाईव्ह हे आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. सोन्याचा दर खूप उसळलेला आहे, खूप मोठी भाववाढ झालेली आहे. 1,28,000, 1,29,000, 30,000 इथपर्यंत सोनं आता प्रति 10 ग्रॅमला गेलेला आहे. मग सोनं फक्त भारतामध्येच कोसळलंय का जगाच्या पाठीवर सोन्याचा भाव वाढलाय असाही प्रश्न निर्माण होतो. तेव्हा त्याचं उत्तर असं आहे की केवळ भारतातच सोन्याचा भाव वाढलेला नाही तर संपूर्ण जगामध्ये सोनं या धातूचा भाव खूप सध्या उंचावलेला आहे किंवा वाढलेला आहे. दुसरा प्रश्न येतो की सोन्याचा भाव वाढ होण्याची प्रमुख कारणं काय आहेत. त्या प्रमुख कारणामध्ये 8-10 प्रमुख कारणं आहेत. काही प्रत्येक देशांतर्गत कारण आहेत, काही जागतिक लेवलचे जी महत्वाची काही कारणं वेगवेगळी कारणं आहेत. सर्वात महत्वाचं जे कारण आता सध्या पुढे येतं किंवा चर्चा होते ती म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प साहेबांच्या टॅरिफ धोरणामुळे ही संपूर्ण आर्थिक अनिश्चितता अस्थिरता निर्माण झाली. आणि त्याला दुसरे 2 महत्वाचे कारण, रशिया युक्रेनचं युद्ध त्याचं एक प्रमुख कारण आहे, इस्रायल गाझाचं युद्ध. ही दोन युद्ध आणि डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची दरसोडवरतीची धोरणं किंवा त्यांनी आयातीवरचा जो शुल्क ते सातत्याने वाढवत आहेत, टॅरिफ वाढवत आहेत. कुठल्या देशाला 40%, कोणाला 25%, कोणाला 50%, अशी जी अस्थिरता डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्माण केलेली आहे त्यांच्यामुळं संपूर्णपणे आर्थिक बाजार जो आहे किंवा सोने बाजार जो आहे हा सोने बाजार सध्या अस्थिर आहे. त्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की संपूर्ण जगामध्ये सध्या भाववाढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. भारत त्याला अपवाद नाही. भारतातही प्रचंड प्रमाणामध्ये भाववाढ होते आणि जेव्हा जेव्हा भाववाढ होते, जेव्हा जेव्हा वस्तू किंवा माल याचे दर उंचावतात तेव्हा रुपयाचं जे मूल्य असतं ते कमी होतं. म्हणून आता रुपयाचं मूल्य कमी झाल्यामुळं किंवा त्या देशाच्या चलनाचं मूल्य कमी होत असल्यामुळं सध्या सोन्याचा दर वाढतोय. त्याचं हे महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं. दुसरी गोष्ट आहे की पैसे कुठं गुंतवायचे असा प्रश्न पैसेवाल्या लोकांना पडलेला आहे. जगात सामान्य नागरिकांना हा प्रश्न पडणार नाही, परंतु ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये पैसा आहे, ज्यांचे प्रचंड उत्पन्न आहे किंवा पैसे येण्याचे मार्ग अनेक आहेत आणि हा पैसा कुठेतरी सुरक्षित ठिकाणी गुंतवला पाहिजे अशी या गुंतवणूकदाराची किंवा पैसेवाल्या लोकांची इच्छा असते. आणि म्हणून आता बँकांमध्ये हे पैसे गुंतवावेत का किंवा कुठल्या फंडामध्ये हे पैसे गुंतवावेत का किंवा कुठल्या दामदुप्पट योजनेमध्ये हे पैसे गुंतवावेत का असा जेव्हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो तेव्हा त्यांना सुरक्षित उत्तर मिळत नाही. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलेलं आहे की आपण आता इतरत्र पैसे गुंतवण्यापेक्षा सोन्यामध्ये पैसे गुंतवले पाहिजे असा त्यांचा विचार झाल्याने ते सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक देशात आणि जगभरामध्ये होते आणि त्यामुळे सोन्याची प्रचंड मागणी जागतिक लेवलला वाढलेली आहे आणि त्या भाववाढीचं हे सुद्धा एक अत्यंत
प्रमुख कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण जगामध्ये जी जागतिक मध्यवर्ती बँक आहे, आपल्या देशात जशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, असं इतर देशामध्ये ज्या बँका आहेत, या बँका गेल्या 4 महिन्यापासून 3 महिन्यापासून काय करतायत की सोन्याची खरेदी प्रचंड प्रमाणामध्ये या बँका करतायत. या बँका सोन्याच्या खरेदी करण्याचं कारण सुद्धा आहे की जगातला जो आर्थिक व्यवहार आहे हा डॉलरवर होतो. डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी या मध्यवर्ती बँका, या रिझर्व्ह बँका किंवा या फेडरल बँका सोन्याची प्रचंड प्रमाणामध्ये खरेदी करतायत आणि आपल्याकडे सोन्याचा साठा करतायत. सोन्याचा साठा मजबूत झाला की त्या अर्थव्यवस्थेला आपोआप बळ येतं आणि त्या देशाच्या चलनाचं मूल्य वाढतं. हा त्या पाठीमागचा सिद्धांत आहे. त्याला भारत सुद्धा अपवाद नाही. भारतानं गेल्या 1 वर्षामध्ये जवळपास 58 टन सोनं नव्याने बाजारातून खरेदी केलेलं आहे. म्हणजे सोन्याचा खरेदीदार हा ग्राहक तर आहेच आहे, गुंतवणूकदार तर आहेच आहे. जागतिक बँका सुद्धा या सोन्याची खरेदी करून सोन्याची साठवणूक करतात. आपल्याकडे 880 टन सोनं आपल्या भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे आहे आणि आता सोनं अधिक साठवून सोन्याचा साठा हा 1000 टनाच्या पुढे घेऊन जाण्याचा प्लॅन रिझर्व्ह बँकेचा आपल्या असल्यामुळे तेही सोनं मजबूतीने खर्च करतायत. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शेअर बाजारामध्ये जी गुंतवणूक केली जाते, शेअर बाजार अनिश्चित सध्या अवस्थेमध्ये आहे. कधी तो उंचावतो, कधी तो कोसळतो. सेन्सेक्सचा दर किंवा विनिमय दर जो आहे तो सातत्याने अस्थिर अवस्थेमध्ये आहे. लोक सध्याच्या परिस्थितीमध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये आर्थिक काय म्हणू आपण त्याला अस्थिरता जी निर्माण झाली आहे त्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना असं वाटतं की आता शेअर बाजारामध्ये आपल्याला पैसे गुंतवायचे नाहीयेत, हे सगळेच्या सगळे पैसे आपण सोन्याच्या खरेदीमध्ये गुंतवू आणि सोन्याची खरेदी केल्यानंतर आपल्याला हमखास परतावा देणारा किंवा हमखास उत्पन्न देणारा हा एक मोठा मार्ग आहे. अशा प्रकारची भावना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची झाल्यामुळे सोने खरेदी ही मंडळी अधिक प्रमाणामध्ये करते. त्यामुळे ही मागणी वाढलेली आहे आणि मागणी वाढल्यामुळे सोन्याचे जे दर आहेत ते दिवसेंदिवस आता वाढत चाललेले आहेत. भारत सुद्धा जगातला एक सोनं खरेदी करणारा प्रचंड मोठा देश आहे आणि भारतामधलं सोने खरेदी आणि इतर देशामधली सोने खरेदीमध्ये प्रमुख फरक जाणवतो. इतर देशामध्ये जेव्हा सोन्याची खरेदी होते तेव्हा तिथे ती गुंतवणूक किंवा आपल्याकडे असलेल्या रकमेला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा उपाय म्हणून त्याकडे पाहिलं जातं. परंतु भारतामध्ये सोनं हे आभूषण आहे, सोनं हे दागिन्यांसाठी किंवा भारतीय महिलांची सोनं हे प्रचंड प्रमाणामध्ये आवड आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सोनं खरेदी करणे, त्याचे दागिने तयार करणे, आभूषणे करून ते परिधान करणे याकडे भारतीयांचा कल प्रचंड प्रमाणामध्ये असल्यामुळे सोन्याची खरेदी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे किंवा ती सुरू राहतेच आहे. दुसरी गोष्ट, सोन्याचा भाव होण्याची आणखीन एक महत्वाचं कारण आहे, डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवमूल्यन झाले. 87-88 रुपयावर आता डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. त्याचं सुद्धा सोन्याच्या या सगळ्या भाववाढीवर एक अत्यंत महत्वाचं कारण आहे. आयातीचं जे शुल्क आहे किंवा जीएसटी मधली जी अस्थिरता आहे ती सुद्धा सोन्याच्या भाववाढीमध्ये एक महत्वाचं कारण आहे. शिवाय देशाचं नेतृत्व किंवा देशाचं जे धोरण आहे राजकीयचं किंवा नरेंद्र मोदी सरकारचं परराष्ट्र व्यवहाराचं धोरण जे आहे त्या परराष्ट्र व्यवहाराच्या धोरणामध्ये सुसूत्रता आणि स्थिरता नसल्यामुळं त्याचाही परिणाम या सोन्याच्या भाववाढीवर पूर्णपणाने होतोय आणि सोनं सातत्यानं वाढतंय. आज सोन्याचा त्या शहरामध्ये काय भाव असेल मला माहित नाही, आपल्या शहरामध्ये आपण कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहताय, परंतु सोनं हे आणखीन वाढणार. म्हणजे त्या 3 महिन्यामध्ये सोन्यामध्ये प्रचंड मोठी उसळी निर्माण होईल असं जागतिक स्तरावरच्या आर्थिक अभ्यास करणाऱ्या किंवा सोने बाजाराचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांचं मत आहे. आणि हा दर 1.5 लाखापर्यंत जाऊ शकतो. 1,50,000 रुपयाला 10 ग्रॅम सोनं भविष्यामध्ये 24 कॅरेट सोनं होऊ शकतं अशा प्रकारचा त्यांचा अंदाज आहे आणि तशा पद्धतीचे लेख आणि निबंधही त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल किंवा तुम्ही वाढच सांगताय सातत्यानं, हे सांगा ना सोनं कधी कमी होणार आहे आणि किती कमी होणार आहे.
जागतिक स्तरावरच्या आर्थिक क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या किंवा सोने, चांदी, डायमंड, हिरे यासारख्या धातूंचा अभ्यास करणाऱ्या जागतिक स्तरावरच्या तज्ञांना असं वाटतं की ही जी वाढ आहे सोन्याची, ही वाढ जास्तीत जास्त आणखी 4 महिने 5 महिन्यापर्यंत राहील आणि पुन्हा हळूहळू त्यात आता सोनं उतरायला लागेल. आणि जुलै 2026, बघा तारीख लक्षात ठेवा, जुलै 2026 नंतरच्या काळामध्ये, मग ते जुलै ऑगस्ट होईल, सप्टेंबर होईल, काय असेल ते होईल, हे सोनं प्रचंड प्रमाणामध्ये कोसळेल. इतकं कोसळेल की 50% ही सोनं येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण गृहीत धरू की 1.5 लाख रुपये सोनं गेलेलं आहे 10 ग्रॅमसाठी. तर जुलै 2026 नंतर याच सोन्याचा दर हा 75,000वर येऊ शकतो, 76,000वर येऊ शकतो किंवा 75 ते 80च्या दरम्यान हा सोन्याचा दर होऊ शकतो, असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे अत्यंत अभ्यासपूर्वक, नियोजनपूर्वक सोन्याची खरेदी केली पाहिजे. आज 1.5 लाख रुपयाला जर आपण सोनं खरेदी केलं आणि ते ठेवलं आणि उद्या त्याचा दर जर 75,000 झाला किंवा 80,000 झाला तर फार मोठा फटका सुद्धा आपल्याला बसण्याची शक्यता आहे. साधारणपणे असे विषय लोकांच्या समोर मांडले जात नाही की सोनं भविष्यामध्ये 6 महिन्यात सोनं प्रचंड प्रमाणामध्ये कोसळेल असं सांगितलं जात नाही ग्राहकांना. त्यामुळे ग्राहकाची फार मोठी फसवणूक होते. सध्या दिवाळीचा सण आहे, दसरा नुकताच होऊन गेलाय, त्यामुळं दिवाळीच्या सणामध्ये आपण सोनं खरेदी करू शकलो नाही. महाग झाल्यामुळे अशी खंत अनेकांना आहे, पण काळजी करू नका. दर दिवाळीनंतर 5-6 महिन्यांनी खरेदी करा. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे सोनं स्वस्त होणार आहे आणि या खरेदीचा पूर्णपणे आनंद सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आज तुम्ही फक्त पैसे जमा करून ठेवा. एक तोळ सोन्यासाठी आज 1.5 लाख रुपये खर्च करायला लागणार असतील तर याच 1.5 लाख रुपयामध्ये 2 तोळे सोनं तुम्हाला आणखीन काही दिवसाला म्हणजे जुलै 2026च्या नंतर खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.